नमस्कार. आज आपण 8 जूनचं करंट अफेअर्स पाहू. चांगला आहे, एकदम मस्त करंट अफेअर आहे. उद्या आपण 9 तारखेच पाहू. आपण एक एक दिवसाचंच घेऊ किंवा माझ्या जसं जसं मला वाटेल तसं घेत जाईन मी. कधी 2 दिवसाचं, कधी 1 दिवसाचं. कारण PPT पासून सर्व मलाच तयार करावं लागते, त्यामुळे हा प्रॉब्लेम चालला. पाहू आपण समोरचं. हा आजचा 8 जूनचं करंट अफेअर. काय आहे आजचं पहिलं करंट अफेअर? एक स्कीम आहे, त्या स्कीमचं नाव आहे नगर वन स्कीम. काय आहे ही स्कीम? ही स्कीम आहे ना, केंद्र सरकारनं आपलं 5 जूनला जागतिक पर्यावरणाच्या दिवशी नाही का घोषणा केली याची नगर वन स्कीमची. काय त्याच्यातच नावामध्येच याचं एम दडलं आहे. पहा काय म्हणते, वन म्हणजे फॉरेस्ट आणि नगर म्हणजे शहर. तर पहा, शहरातील फॉरेस्ट एरिया वाढवणं हे आहे यांचं एम. त्या नावातच त्याचा नगर वन स्कीम. 5 वर्षात 200 अर्बन फॉरेस्ट एरिया वाढवायचा आहे यांना. इम्प्लिमेंटेशन कोण करणार आहे? सरळ सरळ आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट, महानगरपालिका, NGO, प्रायव्हेट आणि पब्लिक आपली. फंडिंग कोण देणार आहे? कॅम्पा 2016. सांगतो मी कॅम्पा काय तर. पहिलं बा यानं प्रेरणा कुठून घेतली? पुण्याला नाही काय एका ठिकाणी असं घडलं की 16.5 हेक्टर एरिया नाही काय लोकांनी त्याला ग्रीन झोनमध्ये टाकलं, म्हणजे तिथे झाडं लावले. त्याचं नाव होतं वॉरेज एरिया फॉरेस्ट पुणे. याच्यापासून प्रेरणा घेतली पुणेपासून. आता बा कॅम्पा काय? कॅम्पा नाही काय कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड आहे, 2016चा ॲक्ट आहे. पा एखाद्या ए नावाची कंपनी आहे, हिनं काय केलं, या ए नावाच्या कंपनीनं एखाद्या एरियातले नाही काय फॉरेस्ट तोडले, म्हणजे तिथचे झाडं तोडले त्या फॉरेस्टमधले, आणि तिथं नाही का कंपनी इस्टॅब्लिश केली. कंपनी इस्टॅब्लिश केल्यानंतर तिथले तर झाडं तोडले, त्या एरियामध्ये झाडं तर लावू शकत नाही, म्हणून हे कंपनी काय करते, एक फंड देते, कॅम्पामध्ये टाकते, आणि त्यात असं म्हटलं जाते का या पैशाचा वापर दुसरीकडे जेवढे झाडं तोडले आहे तेवढे झाडं दुसरीकडे लावण्यात यावे, त्याला म्हणते कॅम्पा. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे कंपनीनं एखाद्या ठिकाणी जर कंपनी इस्टॅब्लिश केली आणि तिथचे जर झाडं तोडले, फॉरेस्ट जर तिथचं कमी केलं, तर कंपनी तेवढे पैसे कॅम्पामध्ये टाकते आणि त्या पैशाच्या याच्यावर दुसरीकडे गव्हर्नमेंट फॉरेस्ट लावते, त्याला म्हणते कॅम्पा. त्यानंतर नेक्स्ट आपण खाली जाऊ. दुसरा आहे करंट अफेअर, आय कमिट इनिशिएटिव्ह. हा आय कमिट इनिशिएटिव्ह काय? बा हे तर एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, हाही नाही का 5 जूनलेच गव्हर्नमेंटनं पर्यावरणाच्या दिवशीच याची घोषणा केली. तर बा सर्वांना नाही का एनर्जी इफिशियन्सी, रिन्युएबल एनर्जीसाठी प्रेरणा देणे. आलं लक्षात? आय कमिटी इनिशिएटिव्ह, सर्वांना एनर्जी एफिशियन्सी आणि रिन्युएबल एनर्जीसाठी प्रेरणा देणे. नोडल एजन्सी कोण आहे? एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड हे याची नोडल एजन्सी आहे. अंडर कोणाची आहे? मिनिस्ट्री ऑफ पॉवर. तर ठीक आहे, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. मला सांगा एनर्जी एफिशियन्सी म्हणजे काय होते? जेवढी लाईटचा वापर आहे तेवढंच करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही टेबलवर अभ्यास करून राहिले, तुम्ही LED लावून अभ्यास करा, बल्ब लावून अभ्यास नको करू. बल्ब जास्त काय घेते? एनर्जी घेते. LED लावली तर कमी, याला म्हणते एनर्जी एफिशियन्सी. ठीक आहे. त्यानंतर जया जेटली टास्क फोर्स. हे टास्क फोर्स कोण गठन केलं? मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड डेव्हलपमेंट. त्याच्या महिला बालकल्याण जे मंत्रालय असते त्यानं हे याचं डेव्हलपमेंट केलं, हे टास्क फोर्स गठन केलं. कार्य काय याचं, या जया जेटली टास्क फोर्सचं कार्य काय? नाही काय मदरहूड एज, म्हणजे याने एक शोधणं आहे की महिलांचं आई बनण्याचं वय किती, समजलं ना? म्हणजे कोणत्या वर्षी महिला प्रिपेअर होते आई बनण्यासाठी, हे शोधणं येईल. त्याच्यानंतर मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट, इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट कसा कमी करावा यासाठी सजेशन देणं आहे. त्याच्यानंतर चाइल्ड सेक्स रेशो, इम्प्रूव्हमेंट न्यूट्रिशन लेवल्ससाठी सजेशन देणं आहे. पहा, एक सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, म्हणजे एखाद्या महिलेचं आई होण्याचं एज किती असू शकते हे गव्हर्नमेंटने मेन्शन करणं आहे. त्याच्यानंतर मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट आणि इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट कसा कमी होण्याच्याबद्दल सजेशन देणं आहे. तिसरं,
चाइल्ड सेक्स रेशो आणि इम्प्रूव्ह न्यूट्रिशन लेवलसाठी सजेशन देणं आहे. ठीक आहे, हे काम आहे जया जेटली टास्क फोर्स. जेव्हा हिचा रिपोर्ट येईल तेव्हा आपण डीपमध्ये पाहू. समोर जाऊ. त्याच्यानंतर पहा 6 मार्क्स एक्सटेन्शन. काय आहे नाटक? मागे 4.5 वर्षात नाही का 5 वेळा मास एक्सटेन्शन झालं. नाही समजलं असेल तरी पहा, एक्सटेन्शन म्हणजे प्राणी वनस्पती प्रजाती खूप वेगाने नाही का लुप्त व्हायला लागतं. ज्या वेळेस प्राण्याच्या प्रजाती किंवा वनस्पतीच्या प्रजाती खूप वेगाने जेव्हा लुप्त व्हायला लागतात त्याला म्हणतात मास एक्सटेन्शन. ठीक आहे, अगोदर नाही काय जे 5 वेळा झालं हे नाही काय एन्व्हायरमेंट चेंजमुळे झालं होतं, पण आता नाही काय ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे हे 6 मास एक्सटेन्शन झालं. म्हणजे असं म्हटलं आहे या रिपोर्टमध्ये की मागच्यापेक्षा नाही काय 100 पट प्राणी आणि वनस्पती लुप्त होत आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रजाती लुप्त होऊन राहिल्या आपल्या ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे फक्त. ठीक आहे, आपण कुठं काही करतो ना, सगळ्याला दिमाग आहे माणूस सोडून म्हणते. त्यानंतर PIDF. PIDF काय? पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. ठीक आहे, RBIने नाही का 500 कोटीचा फंड इस्टॅब्लिश केला आहे. त्याला म्हटलं जाते पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. कशासाठी? टायर 3 ते टायर 6 जे सिटी आहे या सिटीमध्ये नाही काय पॉईंट ऑफ सेल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी. अरे हे काय पॉईंट ऑफ सेल इन्फ्रास्ट्रक्चर? तुम्हाला माहीत आहे एवढीशी नाही काय एक मशीन राहते, त्याच्यावर आपल्याला क्रॅश करावं लागते. ATM क्रेडिट कार्डनं डेबिट कार्डनं पेमेंट करतो आपण असं क्रॅच करून. तुम्ही गेले असाल कुठं कॅश नसन एखाद्या वेळेस तर तुम्ही ATMचा वापर केला असाल, त्याला म्हणते PIDF. ठीक आहे, पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. हा कशासाठी आहे? पॉईंट ऑफ सेल इन्फ्रास्ट्रक्चर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डनं पेमेंट करण्यासाठी. किती गोष्टी इस्टॅब्लिश केल्या आहे? तर 500 कोटी इस्टॅब्लिश केल्या RBIनं. समजलं असं अशी आशा करतो. पहा रिव्हिजन मारू आपण 1 मिनटात. पहा नगरवन स्कीम काय? तर शहरातील फॉरेस्ट एरिया वाढवणं हे एम आहे. कॅम्पा फंडिंग आणि कॅम्पा काय पाहिला आपण. त्याच्यानंतर कम्युनिटी इनिशिएटिव्ह काय? एनर्जी एफिशियन्सी आणि रिन्युएबल एनर्जीसाठी प्रेरणा देणे आहे. जया जेटली टास्क फोर्स काय? मिनिस्ट्री ऑफ वुमननं गठन केली आहे. मॉर्टिलिटी रेट, मदरहुड एज, इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट, चाइल्ड सेक्स रेशो याच्याबद्दल सजेशन देणं याचं काम आहे. 6 मास एक्सटेन्शन काय? प्राणी आणि वनस्पती प्रजाती लुप्त व्हायला लागल्या आहे त्याला म्हणते 6 मास. PIDF काय? पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड RBIनं डेव्हलप केला आहे 500 कोटीचा. ठीक आहे, असो. थँक्यू व्हेरी मच.